कीर्तनकार बुवा आहेत ते येतात आणि एक निरूपण करतात. तर कीर्तनकार बुवांना या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बोला विठ्ठला 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 विठ्ठला. ओ वा वा बुवा, स्वागत तुमचं परत एकदा. नमस्कार नमस्कार. आज काय विषय? आजकाल म्हणजे एकच विशेष आहे आपल्या देशात. तुम्हाला सांगतो मंडळी, आजकाल म्हणजे देशप्रेमाची लाट येलाय आपल्या देशात. जो उठते तो म्हणते मी भ्रष्टाचार सहन करणार नाही, मी भ्रष्टाचार सहन करणार नाही. साहजिक मला एक गोष्ट समजून नाही राहिली, जो तो भ्रष्टाचाराच्या खिलाफ आहे, मग भ्रष्टाचार करून कोण राहिलं? अरे भ्रष्टाचार तुम्ही आम्ही करून राहिलो. खोटं बोलणार नाही साहेब, खरं सांगतो. नुसता पैसे खाणं म्हणजे भ्रष्टाचार आहे असं नाही आहे. तर काळ्याचे पांढरे होत असताना पाहून गुपचूप राहणं यालाही भ्रष्टाचारच म्हणतात. बरोबर आहे खोटं? हो बरोबर आहे. म्हणजे आजकाल तर काही लोकांचा अलगच प्रॉब्लेम आहे. त्याचं म्हणणं असं आहे का मी एकटा चांगला आहे, पण माझ्या अवतीभोवती वाईट लोक आहेत, मी काय करू? आहे की नाही बा? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एका जंगलात आग लागली. सगळे प्राणी तितर बितर झाले, पळायला लागले, इकडे तिकडे पक्षी उडायला लागले. पण एक चिमणी होती. एक चिमणी ते तळ्यातलं पाणी आपल्या चोचीत आणे आणि आग विझवण्याचा प्रयत्न करे. हा सगळा खेळ एक कावळा पाहून राहिला होता. अहो तुला एवढ्या चोचीनं कशी का आग विझन? चिमणी म्हणे आग विझन का नाही हे मला माहित नाही, पण प्रयत्न करत राहणं हे माय काम. आणि एक गोष्ट लक्षात ठेव कावळ्या, जेव्हा याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुझं नाव पळून जाणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल आणि माझं नाव आग विझवणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल. अशी ती चिमणी. याले म्हणते देशभक्ती. छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतात हे तुम्हाला माहिती नाही आहे. आमच्या मास्तरांनी सांगितलं का इतिहासात अशी नोंद झाली पाहिजे तुमच्या नावाची जशी चिमणीची झाली. तर महाबाजूचं पोट्ट म्हणे मले का माझं नाव इतिहासात आहे म्हणे. मी म्हटलं बा तुझं नाव इतिहासात कसं आहे म्हणे. पाय त्यांनी इतिहासाचं पुस्तक मला उघडून दाखवलं आणि त्यानं आपलं नाव इतिहासाच्या प्रत्येक पानावर लिहिलं होतं. म्हणे पाय आता मी पानिपतच्या लढाईत पण आहे आणि झाशीच्या लढाईत पण आहे. अरे वा, अशा मेंटॅलिटीची लोक आता वाढत चाललेले आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतात तुम्हाला सांगतो. बायको नवऱ्याला घाबरत नाही पण झुरळाला घाबरते. झुरळाला घाबरते की नाही? अरे झुरळ केवढं नवरा केवढा, पण बायको झुरळाला घाबरते, नवऱ्याला घाबरत नाही. खरं आहे खोटं? हो बोला विठ्ठला 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 विठ्ठला. हो पण तुम्हाला खरं सांगतो मंडळी, आपल्या देशातल्या लोकांना देशभक्ती शिकवायची गरज नाही आहे. अरे जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांना आवाहन केलं तेव्हा तेव्हा हे लोक समोर आले, धावून आले. मी तुम्हाला सांगतो, गांधीजींना आवाहन केलं का चले जाओ चळवळीत भाग घ्या, लोकांनी भाग घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणले का तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, लोकांना खून दिला. अरे सोनं दिलं, पैसे दिले, सगळं दिलं. विनोबा भावेनं सांगितलं का भूदान चळवळीत भाग घ्या, लोकांना 50-50 एकर जमिनी दिल्या राजू. अरे एवढंच नाही तर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं का देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे बाप हो, आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवा. तुम्हाला सांगतो त्यावेळेस सगळ्या लोकांना सोमवार पाळला आणि तो सोमवार आजही शास्त्री सोमवार म्हणून ओळखला जाते. आजही खेड्यापाड्यात असे लोक आहेत का जे शास्त्री सोमवार पाळतात. याले म्हणते देशभक्ती. नाही तर आजकाल तर इतका अचपतंबा झालाय तुम्हाला सांगतो का लोक लाईनीत उभे राहते त्याला पण देशभक्ती म्हणतात. अरे काही लोक तर टॅक्स भरतात त्याला पण देशभक्ती म्हणतात. खरं आहे खोटं? हो बोला विठ्ठला 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 विठ्ठला. हो तर साधू संत म्हणतात का त्याग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. तुम्हाला सांगतो एक छोटीशी गोष्ट. एक कर्नाटकचं पोरग हरीश नावाचं, म्हणजे आपली परिस्थिती सुधारली पाहिजे, आपल्या आईले म्हातारपणी चांगले दिवस पाहायला भेटले पाहिजे म्हणून ते पोरग त्या बेंगलोरमध्ये सर्व्हिस करत होतं. आणि महिन्यातून 2 वेळा त्याच्या बाईकवर आपल्या आईला भेटायला जाय. पण आई प्रत्येक वेळी सांगे बाबू हे गाडी आहे, हे जपून चालव, जोरदार चालू नको, रेसिंग करू नको. पोरानं आईचं ऐकलं आपल्या बाईकवर मागं लिहिलं. आई म्हणते नो रेसिंग. शिस्तीत गाडी चालवली. पण एक दिवस तुम्हाला सांगतो, एक दिवस एका ट्रकनं त्याला ओढवलं. पोराचे 2 तुकडे झाले, रस्त्यावर पडले होते. 15 मिनिटं पोरगं तडफडत होतं, पण त्याच्या तोंडी एकच वाक्य होतं की मला अवयव दान करायचे आहेत. बापा हो मला अवयव दान करायचे आहेत. तुम्हाला सांगतो पोरगं गेलं पण डोळे कामी आले त्याचे.
अरे आपल्या देशात किडनी लिव्हर भेटत नाही म्हणून काही लोक मरतात आणि मेल्यावर काय? अरे पैसा आपण नेऊ शकत नाही, डोळे नेऊन तरी करणार काय तुम्ही? आणि तुम्हाला खरं सांगतो, माणसाची किंमत मेल्यावरच आहे. तुम्ही जाऊन पहा माहितीत कोणाच्या लोक गुपचूप गुपचूप बोलतात. तुम्हाला सांगतो रायो, आयुष्यात कधी कोणाला 5 पैशाची मदत नाही केली आहे ना, पण माणूस चांगला होता. अरे त्या माणसाला लोक चांगले म्हणतात, तर तुम्ही उद्या डोळे दिल्यावर तुमचा तर जय जयकार करतील की नाही? खरा खोटा हो बोला, विठाला 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 विठाला. हो मी काय तुम्हाला जास्त सांगणार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती ताकद राहते हे मी तुम्हाला सांगतो. म्हणून तुम्हाला एक छोट्या माणसाची एक मोठी गोष्ट सांगतो. आपल्या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री जेव्हा शाळेत होते तेव्हा डोक्यावर दप्तर घेऊन गंगा नदी पोहून जात होते. पण हेच लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा तिनं काय करिश्मा केला हे अख्ख्या जगानं पाहिलं आहे का नाही? मधून मला वाटतं काही 17-18 महिने ते पंतप्रधान असतील. पण तुम्हाला सांगतो, त्यावेळेस पाकिस्तानचा अध्यक्ष अयूब खान ह्यानं विचार केला का हा 26 इंच छातीचा माणूस जोपर्यंत भारताचा पंतप्रधान आहे तोपर्यंत भारताला आपण येऊ हारू. आव देखा ना ताव देखा, त्या अयूब खाननं आक्रमण केलं. पण काय झालं हे नुसतं पाकिस्ताननं नाही तर अख्ख्या जगानं पाहिलं की नाही? हो हेच लाल बहादूर शास्त्री जेव्हा रेल्वेचा एक छोटासा अपघात झाला, ते रेल्वे मंत्री होते, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या माणसानं आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तुम्हाला सांगतो, माणूस मंत्री होता, पंतप्रधान होता, आणि याच लाल बहादूर शास्त्रींचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्याच्या नावावर एक छोटी कार होती. पण त्या कारचं लोन बाकी होतं. माय बाप हो, असे नेते आपल्या देशात होऊन गेले हे सांगूनही तुम्हाला खरं वाटणार नाही. त्याच लाल बहादूर शास्त्रीचं एक छोटंसं वाक्य असं होतं का छोटी छोटी चीजें ही बड़ा काम कर जाती है. खरा खोडा हो बोला, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून म्हणतो का सोशल नेटवर्कवर देशभक्तीच्या निस्ता गप्पा मारत बसू नका, काहीतरी क्रिएटिव्ह काम करा. खरा खोडा बोला मग आता, विठ्ठल 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 विठ्ठल. हो वा वा, बुवांसाठी खरंच जोरदार टाळ्या. फार सुंदर त्यांनी आजचा विषय मांडला. कालच्या आणि आजच्या भागात हे सगळे पाहुणे आपल्या मंचावरती आले. दोनही नाटकांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट.